नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ज्ञानेश्वर नरवडे ॲक्सन ॲग्री सायन्स प्रायव्हेट लिमिटेड बँगलोर कंपनी प्रतिनिधी। तर आज आपण गाव कळंब तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी शेतकरी दादांच्या कोथिंबीरीच्या प्लॉट पाहण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। तर हायवेज कंपनीचा कोथिंबीरीचा हा जो वाण आहे क्वीन 30 म्हणून हा वाण आहे, क्वीन 30 म्हणून आपण म्हणू शकतो याला। तर दादांनी प्रथमच केला आहे। मार्केटमध्ये साधारण 40 ते 45 दिवस झालेत का हा वाण नवीन आलेला आहे। हे दादा पहिले शेतकरी आहेत की त्यांनी कंपनीचा हा दाना लागवड केलेली आहे। तर प्रथम आपण हा दाना त्यांना कसा वाटला किंवा कसा आहे त्यांच्याकडनं आपण एक त्यांची मुलाखत घेऊयात। दादा नमस्कार। हो नमस्कार। तुमचं नाव सांगा प्रथम। बाळासाहेब भीमाजी बाले, गाव मुक्कापूर कळंब तालुका आंबेगाव जिल्हा पुणे। मोबाईल नंबर सांगा एकदा। 9890 350 521। ओके, तुम्ही कुठल्या कंपनीचा आणि कुठल्या दाण्याची लागवड केली तुम्ही? हायवेज कंपनीचा आपण दाना पेरला होता। हायवेज कंपनीचा दाना पेरला होता। या दाण्याचं कोथिंबीरीचं नाव क्वीन 30 आहे, बरोबर? तर तुम्ही साधारण आता किती किलोची पेरणी केली होती या क्षेत्रामध्ये? 40 किलो। 40 किलोची। क्षेत्र किती आहे? क्षेत्र 2 एकर। 2 एकर आहे क्षेत्र। 2 एकरमध्ये 40 किलोची साधारण पेरणी केली आपण। साधारण आता आज हार्वेस्टिंग चालू आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता पाठीमागं हार्वेस्टिंग या ठिकाणी आपण पाहू शकता हे चालू आहे। सदर प्लॉट हा मार्केटला चालवला की व्हेंडरला दिलाय? वेंडरला दिला, व्यापाऱ्यांना दिलाय। हा प्लॉट कितीला दिला तुम्ही साधारण? आमच्या प्लॉटमध्ये पाण्याचा जास्त प्रवाह असल्यामुळं, हा, पाऊस जास्त झाला होता। पाऊस जास्त झाल्यामुळं जमीन एका कोपऱ्यामध्ये 30 गुंठ उपळली होती। 30 गुंठ उपळली तुमचं क्षेत्र। म्हणजे त्याच्यामुळं जे पीक येणार होतं बरोबर, त्याच्यामध्ये थोडी घट झाली। घट झाली। म्हणजे थोडक्यात तुमचं पावसामुळे रान थोडंसं 31 गुंठ्याचं रान, 2 एकरामधून 30 गुंठ्याचं रान तुमचं उपळलं। त्यातून साधारण 31 गुंठे ते अर्धा एकरचा तुमचा दाना समजा मार्केटला नेता येणार नाही, बरोबर? तर राहिलेल्या मालाचाच तुम्ही सौदा केलाय? सौदा केला। काय रेटला माल दिलाय? 4,15,000। 4,15,000 मध्ये दिलेला आहे, चांगल्या भावामध्ये दिलाय। हा तुम्ही दाना समजा काय वाटतं या दाण्याबद्दल तुम्हाला? नवीनच प्रथम केलाय तुम्ही। हो नवीन। तर क्वालिटी काय वाटते दाण्याची? क्वालिटी चांगली, काडी वगैरे, वास वगैरे, काडी आणि वास, चमक वगैरे, ग्रीनरी वगैरे, कलर कलर हिरवागार आहे। तुम्ही इथून मागं नामांकित कंपनीचं करत होता, हो कर। हे प्रथमच नवीन व्हरायटी लागवड केली। हो, कोणाच्या माध्यमातून तुम्ही ही व्हरायटी सिलेक्ट केली? आम्ही आमच्या कळंबच्या गावामध्ये ना हां, जिजाऊ कृषी उद्योग कळंब। कळंब, हां, त्यांच्याकडून मी बियाणं घेतलं। विकास शेट वायाळ विकास शेटवाय यांच्याकडनं तुम्ही हे बियाणं परचेस केलं। हां, पावसामध्ये काय वाटतं याचं? पावसामध्ये काही झालं नाही पुढं, फक्त काय झालं, जास्त वावर उपळून गेलं। कंटिन्यू पाणी होतं। कंटिन्यू हां, पाणी ज्या ठिकाणी कंटिन्यू पाणी होतं तिथं थोडा मार बसला तुम्हाला, जास्त मार। पण बाकी ठिकाणी तुम्हाला काय अडचण आली पूर्ण प्लॉटला? बाकी ठिकाणी काही नाही। चांगल्या क्वालिटीचा तुम्हाला काय वाटतं इतर शेतकऱ्यांनी या जातीचा वाण केला पाहिजे का नाही? हो केलंच पाहिजे, 100% केलं। हायवेज क्वीन ही व्हरायटी हां. इतर मार्केटमध्ये समजा भरपूर नामांकित कंपन्यांचं वाण आहे, हां. पण त्या तुलनेत शेतकऱ्याला फायदा होईल का या व्हरायटीचा? होईल होईल चांगला फायदा होईल। होईल 100%। आवर्जून ही लागवड केली पाहिजे केलीच पाहिजे। त्या कोथिंबीरीची। हां, नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपले दादा बाळासाहेब भीमाजी भालेराव। तर दादांनी हायवेज कंपनीचा क्वीन 30 या कोथिंबीरीची पेरणी केली असता साधारण 33 ते 34-35 दिवसामध्ये साधारण हाताला निघलेला आहे त्यांचा। कारण खूप आज जवळपास आठवडाभर पावसाचं प्रमाण डेली होतं। अर्धा एकर क्षेत्र त्यांचं साधारण पावसाखाली कंटिन्यू उपाळल्यामुळं त्या ठिकाणी तेवढा दाना त्यांचा कमी पडला, पण राहिलेला 1.5 एकरामध्ये साधारण त्यांचा 4,15,000 रुपयाला हा दाना गेलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, पावसामध्ये पण तग धरणारी व्हरायटी आहे। त्यांनी दादांनी सांगितलं की बाजूला काही दाना पेरला गेला होता, उगून तो पूर्ण पावसामध्ये मेलेला, आपण म्हणजे पूर्ण प्लॉट बसलेला उगून गेला। तर हा प्लॉट पूर्ण यांना हार्वेस्टिंगपर्यंत त्यांना काही अडचण आली नाही। मात्र ज्या ठिकाणी पूर्णपणे पाणी होतं कंटिन्यू 8-15 दिवस, त्या ठिकाणचा एक दाना त्यांचा अर्धा एकरचं क्षेत्र कमी झालं। पण इतर शेतकऱ्यांना विनंती राहील, नवीन व्हरायटी हायवेज कंपनीची आलेली आहे, हायवेज क्वीन म्हणून, क्वीन 30 म्हणून। तर क्वीन 30 या कोथिंबीरीची लागवड जर केली तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल। दादांना ज्याप्रमाणे फायदा झाला आहे त्याप्रमाणे तुम्हालाही चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळेल। उत्पादन मिळालेलं दाण्याची क्वालिटी चांगली असल्यामुळे तुम्हाला रेट पण मार्केटला चांगला मिळतो आहे। त्याप्रमाणे तुम्ही हा दाना अवश्य लागवड करा आणि आपलं उत्पादन वाढवा। धन्यवाद।